नमस्कार, मी भाविका साठे. मॅक्स किसान मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या योजनेबद्दल. देशात पहिल्यांदा पाण्याचा सातबारा. जमिनीचा सातबारा तर आपला सर्वांना माहिती आहेच. आता याच धर्तीवर पाण्याचाही सातबारा येणार आहे. हे खरं आहे. महाराष्ट्र सरकार ही योजना राबवत आहे. ही योजना काय आहे? महसूल विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि ग्राम विकास विभाग मिळून ही योजना आणत आहेत. IIT बॉम्बेने तयार केलेल्या वॉटर अकाउंटिंग फ्रेमवर्कचा वापर केला जाईल. यात पाण्याचा प्रत्येक थेंब मोजला जाईल, नोंद केली जाईल आणि व्यवस्थित वापरला जाईल. पाण्याचा सातबारा कसा असेल जाणून घेऊया. स्त्रोत नोंदणी, गावातील सर्व नैसर्गिक जलस्रोत, विहीर, तलाव, नदी, पाझर, भूजल इत्यादी डिजिटल नोंदणी होईल. पाण्याचा प्रवाह मोजणे, सेन्सर आणि सॅटेलाइटच्या मदतीने पाणी कुठून येतं, किती आहे आणि कुठे वापरलं जातं हे सतत मोजलं जाईल. पाणी बजेट, प्रत्येक गावासाठी वेगळं पाणी बजेट तयार केलं जाईल. यात शेती, उद्योग आणि घरगुती वापरासाठी स्वतंत्र वाटप असेल. एक्वा क्रेडिट्स, पाणी बचत करणाऱ्या शेतकऱ्यांना, ग्रामपंचायतींना आणि शहरांना क्रेडिट्स मिळतील. इस्रायल आणि ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी मॉडेल प्रमाणे ही प्रणाली असेल. योजनेचा मुख्य उद्देश काय? पाण्याला आर्थिक मूल्य देणं आणि जल अर्थव्यवस्थेचा निर्माण करणं. जास्त पाणी वाचवणाऱ्याला लाभ मिळेल. सध्या ही योजना काही निवडक गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. यशस्वी झाल्यानंतर राज्यभर राबवली जाईल. मित्रांनो, जमिनीप्रमाणे पाण्यावर ही मालकी नोंद आणि जबाबदारी येणार आहे. यामुळे पाणी वाया जाणार नाही आणि प्रत्येकाला न्याय वाटप होईल. तुम्हाला ही योजना कशी वाटते? पाण्याचा सातबारा गरजेचा आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि मॅक्स किसानला फॉलो करा. धन्यवाद.